Hello everybody, welcome in the world of यथार्थ आयुर्वेद. ओम धन्वंतरी नमामि. मायसेल्फ कन्हैया चव्हाण, BMS फायनल इयर स्टुडंट. तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण पंचविध कशा कल्पना बघणार आहोत, ज्यालाच आपण हार्ट ऑफ रसशास्त्र असे म्हणतात. म्हणजे जसं तुमचं काळीज मामाच्या घरी तसंच. सर काळजाची कशाला आठवण केली सर, आता माझा अभ्यासामध्ये. अरे अभ्यास कर चंडाळा, अभ्यासाशिवाय काही पर्याय नाही. तर बघूया आपण कल्पना निर्माण फर्स्ट. आता कल्पना निर्माण फर्स्ट जर बघितलं मित्रांनो, तर याच्यामध्ये पंचविध कशा कल्पना येतात. स्वरस कल्क श्रुत शीत फांट. तर आता याच्यामध्ये जर बघितलं तर एक एलक्यू याच्यावर फिक्स येते आणि एक एसक्यू याच्यावर फिक्स येते. तर काळजीपूर्वक नीट समजून घ्या. आता याचं जर बघितलं तर कल्पना निर्माण फर्स्टमध्ये याच्यामध्ये पंचविध कशा कल्पना टॉपिक येते. तर आता पंचविध कशा कल्पना कशाला म्हणतात सर, तर त्या काळी काय झालं, जसं मानव युगामध्ये त्या काळी काय करायचे की फळं जे पण असतील ते चावून खाऊन उपयोग करायचे. पण त्यांना नंतर विचार आला असेल की आपण हे दोन दगडावर ठेवून नंतर आपटून जे चूर्ण करू त्याच्यापासून. मग नंतर हळूहळू प्रगती होत गेली. प्रगती होत गेल्यानंतर मग त्यांनी पाण्याचा उपयोग केला. मग ते पाण्याचा उपयोग करून मग अग्नीचा उपयोग केला. मग अशा प्रकारचे त्यांनी विविध कल्पना तयार केली आणि तसंच हा उगम झाला असेल असं म्हणजे मान्यता आहे. तर तशा प्रकारचीच आहे. तर आता आपण पंचविध कशा कल्पना काय आहे तर तेच बघूया. आता पंचविध कशा कल्पनेची जर आपण श्लोक जर बघितले तर याच्यामध्ये पंचविध कशा कल्पना नीती तद्यथा स्वरस कल्क श्रुत शीत फांट हे चरक सूत्रानुसार आहे मित्रांनो. चरक सूत्रस्थानच्या याच्यामध्ये तर त्यांच्यानुसार कसं आहे की जे समजा अशी कल्पना की त्याच्यामध्ये स्वरस कल्क श्रुत शीत आणि फांट येतात. तर सारंगधारानुसार कशी कल्पना तयार केली की स्वरस कल्क क्वात हिम फांटको देय कशय पंचते लघवम स्तुर्ते उत्तरम. म्हणजे काय की ज्या कल्पनामध्ये स्वरस कल्क श्रुत शीत फांट येतात पण ही उत्तरोत्तर लघुता येते. म्हणजे ज्याच्यामध्ये लघुता कमी होते. म्हणजे हे गुरुकल्पनापासून लघु कल्पना होत जाते. त्याला आपण पंचविध कशा कल्पना म्हणतो. आता याची जर बघितली तर 700 हे चरकानुसार औषधी द्रव्य संग्रह तयार केलेले. तर MCQ येते, लक्षात राहू द्या. तर त्याच्यानंतर जर बघितलं तर आता या ज्या पंचविध कशा कल्पना आहेत ह्या 5 रसापासून तयार केलेल्या आहेत मित्रांनो. 5 रसापासून म्हणजे मधुर आम्ल लवण तिक्त कटू कशा आहे. पण याच्यामध्ये लवण वर्जित आहे, कारण लवण हे लगेच विरघळून जाते, त्याच्यामुळं ते लवण वर्जित आहेत. तर अशा प्रकारचे 5 कल्पना येतात. आणि मुख्यत्वे सारंगधारानुसार आपल्याला स्वरस कल्क क्वात शीत हिम फांट अशा प्रकारचे 5 कल्पना उपयोग होतात. आता त्याच्यामधलीच पहिली कल्पना आहे स्वरस कल्पना. आता ही जी स्वरस कल्पना आहे मित्रांनो ही MCQ येते मोस्टली, एकदा आलेलं आहे. पण आता यावेळेस हिम किंवा फांट येण्याची शक्यता आहे. तर काळजीपूर्वक नीट ऐका. हे पण नीट ऐका, पडू शकते, कारण त्यांची आपण मानसिकता सांगू शकत नाही. तर स्वरस कल्पनाची जर बघितली तर आपल्याला माहिती आहे की आता कल्पना म्हणलं की त्याचा श्लोक येणार. तर हे बघा मित्रांनो, बाकीचे कोणतेही श्लोक करू नका, पण ह्या जे पंचविध कशा कल्पनेचे श्लोक आहेत ते व्यवस्थित करा. यंत्र निश पिढीनाथ ताद द्रव्याद रस स्वरस उच्चते. म्हणजे असे यंत्राद्वारे जे द्रव्य आहे तर त्यांचे कुठून जे द्रव्य आपल्याला प्राप्त होतो त्या द्रव्याला आपण स्वरस असे म्हणतो. असे त्याचे हे आहेत. आता स्वरसाची जर पर्याय नावे जर बघितली तर रस नीर किंवा जल असे म्हणतो. आता स्वरस म्हणजे रस किंवा जल किंवा नीर असे पर्यायी नाव येतं. MCQ येते, लक्षात राहू द्या. आता स्वरस कल्पनाची निर्माण विधी जर बघितली तर 2 प्रकार होते, आर्द्रद्रव्य आणि शुष्क द्रव्यापासून. तर आता आर्द्रद्रव्यापासून निर्माण विधी कशी करायची तर याच्यामध्ये कसं करायचं मित्रांनो, पवित्र ठिकाणची स्वच्छ ताजे असलेली वनस्पतीचे मूळ कंद किंवा पत्र त्वक हे घ्यायचे आणि त्यांना काय करायचं पाटा वरवंटा किंवा यंत्राच्या द्वारे त्यांचं काय करायचं कूट करायचं, म्हणजे त्यांचं चूर्ण करायचं. आणि नंतर चूर्ण केल्याच्या नंतर कपड्याद्वारे त्यांचं गाळून घ्यायचं. मग गाळून घेतल्यानंतर जो द्रव्य पदार्थ आपल्याला प्राप्त होतो त्याला आपण स्वरस असे म्हणतात. त्याला आपण काय म्हणतो स्वरस असे म्हणतात. हे झालं आर्द्र द्रव्यापासून निर्माण विधी. लक्षात राहू दे मित्रांनो, पवित्र ठिकाणची ताजी स्वच्छ वनस्पती घ्यायची, त्यांना स्वच्छ धुवायचं, नंतर मोजून घ्यायचं, नंतर पाटा वरवंटाद्वारे त्यांचा कल्क करायचा, नंतर कल्क हे वस्त्राद्वारे पिळून घ्यायचा आणि जो रस प्राप्त होतो त्याला आपण स्वरस असे म्हणतो. अशा प्रकारचे आर्द्रद्रव्यापासून. इथपर्यंत समजलं का, हो की नाही. तर समोर बोलूया आपण. तर आता नंतर येतं बघा मित्रांनो की शुष्क द्रव्यापासून वनस्पतीपासून कसं घ्यायचं. आता सारंगधारानुसार काय केलं आहे की त्यांनी काय केलं, एक भाग हे द्रव पदार्थ घ्यायचा आणि 2 भाग हे पाणी घ्यायचं. म्हणजे काय करायचं, मृत पात्र घ्यायचं, त्याच्यामध्ये 1 भाग द्रव पदार्थ घ्यायचा आणि 2 भाग जल घ्यायचं. त्यांना 24 तासापर्यंत त्यांना रात्रभर भिजू द्यायचं. 24 तासापर्यंत त्यांना भिजू दिल्याच्या नंतर त्यांचं काय करायचं, दुसऱ्या दिवशी पाटा वरवंटाद्वारे
त्यांचं कुटण करायचं, चूर्ण करायचं. चूर्ण केल्याच्या नंतर वस्त्राद्वारे गाळून घ्यायचं आणि जो द्रव पदार्थ प्राप्त होतो त्याला आपण स्वरस असे म्हणतो. तर अशा प्रकारचा हा स्वरस प्राप्त होतो मित्रांनो. म्हणजे हे शुष्क द्रव्यापासून होतोय. लक्षात राहू द्या, कोणतीही विचारली आर्द्र किंवा शुष्क, तुम्हाला असा प्रश्न येईल की आर्द्रपासून बनवा किंवा शुष्कपासून, तर हे नीट लक्षात राहू द्या. तर इथपर्यंत समजलं का? ओके नाही राजू सांग की रे. हो चला, तर आता त्याच्यानंतरचं पॉईंट येते बघा. NCISM मस्त दिलेली होती की मात्रा. आता त्याची मात्रा जर बघितली तर त्याची अर्धा पल येते. अर्धा पल डू यू नो 1 पल इज इक्वल टू 4 तोळे. तर मग अर्धा पळ येतं त्याचे किती राहील 2 तोळे. आणि त्यालाच आपण मिलीलिटरमध्ये जर कन्वर्ट केलं तर 20 ml राहते. हे लक्षात राहू द्या, हमखास MCQ होते. तर त्याच्यानंतर प्रक्षेपद्रव्य. आता हे प्रक्षेपद्रव्य काय करते, स्वरसाला चव देतात किंवा त्यांचे गुणधर्म वाढवतात, म्हणून त्यांचं प्रक्षेपद्रव्यांचा उपयोग करतो. तर प्रक्षेपद्रव्य म्हणजे कोणते कोणते सर, तर त्याच्यामध्ये येते बघा मध, साखर, जिरे, लवण, क्षार असे इत्यादी प्रकारचे. आणि यांची मात्रा जर बघितली तर 6 ग्राम मात्रा पाहिजे. किती पाहिजे? 6 ग्राम. तर इथपर्यंत समजलं का? आता त्याच्यानंतर नेक्स्ट जर बघितलं तर गुणधर्म येते. आता स्वरस हे सर्वात गुरुकल्पना आहे, हे पहिलं गुणधर्म झालं. त्याच्यानंतर हे ताजाच वापरावं लागतं, जसं काढलं तसंच द्यायचं. कारण की नंतर 3 ते 4 तासानंतर आमण्याची क्रिया चालू होऊन जाते, त्याच्यामुळं ते लवकर द्यायचं. त्याच्यानंतर हे सर्वात अनुपान द्रव्य म्हणून श्रेष्ठ कल्पना आहे स्वरस कल्पना. त्याच्यानंतर हे झाले गुणधर्म. आता याच्यानंतरचं पॉईंट जे येते ते NCISMने आपल्याला दिलेलं आहे की PDF सविरता अवधी, म्हणजे हे ताजं श्रेष्ठ वापरायचं. त्याच्यानंतर अजून एक पॉईंट येते मित्रांनो, LQ विचारते स्मॉल स्केल आणि लार्ज स्केलमध्ये कसं येते. स्मॉल स्केलमध्ये ज्युसरद्वारे आपण प्राप्त करतो आणि लार्ज स्केलद्वारे हे ज्यूस एक्स्ट्रॅक्टरद्वारे प्राप्त करतो. आणि त्याच्यातच अजून एक पॉईंट सांगितले की मॉडर्न ॲस्पेक्ट. आता मॉडर्न ॲस्पेक्ट म्हणजे काय की आता आमलकी स्वरस आहे, कुमारी स्वरस आहे किंवा जंबू स्वरस आपण जे विविध करतो त्यांची व्यवस्थित पॅकेजिंग पाहिजे. पॅकेजिंग करून नंतर आपण भरणीमध्ये त्यांचं पॅकिंग करू, नंतर त्यांची शेल्फ लाईफ इन्क्रीज करायला पाहिजे आपल्याला. तसे प्रकारचे हे मॉडर्न ॲस्पेक्ट सांगितलेले. इथपर्यंत समजलं का? ओके नाही. तर आता समोरचे उपयोग आपण बघूया. आता त्यानंतर येते मित्रांनो स्वरसाचं आपण उदाहरण जर उपयोग बघितले तर त्याचं उदाहरण जर बघितले तर पहिले येते आदरक स्वरस, जे आपण अग्निमांद्य किंवा अरुची याच्यामध्ये उपयोग करतो. त्याच्यानंतर तुलसी स्वरसच आपण सर्दी, खोकला किंवा श्वासकास याच्यामध्ये उपयोग करतो. त्याच्यानंतर गुडची स्वरस आहे कास, हृदय, ज्वर. आता हे जे स्वरस येतं ते स्वरस निर्माण विधीमध्ये मी सांगितलेले त्याच प्रकारचे ते प्राप्त करायचं. आता त्याच्यानंतर आता स्वरस कल्पनेचा कशामध्ये उपयोग होतो ते आपण बघू. तर म्हणजे औषधी द्रव्यामध्ये कशामध्ये उपयोग होतो ते बघू. तर त्याची स्वतंत्र चिकित्सा म्हणून आद्रक स्वरस किंवा वास स्वरस उपयोग होतो. त्याच्यानंतर औषधी द्रव्य तयार करताना स्वरसाचा उपयोग केला जातो. त्याच्यानंतर आसवारिष्ट निर्माण विधीमध्ये निंब स्वरस हे मुख्यत्वेने उपयोग करतो. त्याच्यानंतर स्नेहपान निर्माणाकरिता द्राक्ष किंवा कुमारी स्वरस याचा उपयोग करतो, म्हणजे स्नेहपान यूज करायच्या वेळेस. त्याच्यानंतर गुटी किंवा वटी निर्माण करण्यासाठी सुद्धा स्वरस भेटते आपल्याला. तर निंबू स्वरस, मातुलंग स्वरस हे त्यांना भावना देण्यासाठी आपण करतो. त्याच्यानंतर द्रव्य शोधण्यासाठी समजा शंका असेल, ही असेल, शुद्ध असतील तर त्यांच्या शोधण्यासाठी जे द्रव्य उपयोग करतो ते आदरक स्वरस येते, तुळशी स्वरस येते, मातुलंग स्वरस उपयोग करतो. त्याच्यानंतर अनुपान द्रव्य म्हणून श्रेष्ठ द्रव्य म्हणून स्वरस आदरक स्वरसाचा श्रेष्ठ उपयोग केला जातो. अशा प्रकारचे हे उपयोग होतो. आता याच्या इथपर्यंत समजलं का? ओके नाही? ठीक आहे. तर आता याच्यानंतर येतं मित्रांनो जे स्वरसाचं एक SQ आलेलं आहे बघा, म्हणजे त्याची उपकल्पना. आता ते खरं तर उपकल्पना म्हणू शकतो किंवा त्याचंच आपण स्वरसामध्ये जाऊन म्हणू शकतो. तर याची उपकल्पना जर बघितली स्वरसाची तर त्याला आपण पुटपाक विधीने स्वरस प्राप्त करतात. पुटपाक विधीने जे स्वरस प्राप्त करतो त्याला आपण म्हणतो. आता पुटपाक म्हणजे काय सर, तर बघूया. पुट आणि पाक. तर आता पुटपाक विधी जर बघितली तर यांना काय करायचं, सगळ्यात आधी द्रव्यांना आधी चांगलं कुटून चूर्ण तयार करायचं. ते चूर्ण केल्याच्या नंतर त्यांचं काय करायचं, गोळा तयार करायचं. मग नंतर त्यांना काय करायचं, केळीची किंवा कर्दळीच्या पाण्यामध्ये त्यांना गुंडाळून घ्यायचं आणि नंतर त्यांना दोऱ्यानं बांधून घ्यायचं. नंतर ते बांधून घेतल्याच्यानंतर माती, ओल्या मातीचं त्याच्यावर एक अंगुल किती, 1 अंगुल जाडीचं मातीचा थर त्याच्यावर हे करायचं, म्हणजे त्याच्यावर रचायचं. मग नंतर ते सुकल्याच्या नंतर त्याला काय करायचं, सुकल्यानंतर अग्नीमध्ये त्याला ठेवायचं आणि अग्नी प्रज्वलित करायची. अग्नी प्रज्वलित केल्याच्या नंतर मग ते लाल होईल. लाल एकदम लाल रसरशीत लाल झाल्याच्या नंतर त्याचं काय करायचं, स्वांशित होऊ द्यायचं. मग नंतर स्वांशित झाल्याच्या नंतर त्याची केळीची पानं
त्याच्यानंतर त्याच्यावरचं मातीचा थर हे सगळं सेपरेट काढून टाकायचं. नंतर त्याचं गुंडाळलेलं आपण ते मातीचा थर, केळीची पानं ते सगळं सेपरेट करून त्याच्यानंतर ते जे कल्क आहे त्या कल्कला काय करायचं, वस्त्राद्वारे गाळून घ्यायचं आणि जे आपल्याला द्रव पदार्थ प्राप्त होतो त्याला आपण सोरस म्हणतो. आता हे कोणत्या विधीने झाले, ही पुटपाक विधीने प्राप्त झालेली. तर एवढंच लक्षात ठेवा, हे उपकल्पना SIQ येतं आहे शक्यतो, तर लक्षात राहू द्या. आता याचं उदाहरण जर बघितलं तर याचं उदाहरण आहे शुंठी सोरस. शुंठी हे 3 पट पाण्याच्या याच्यामध्ये टाकून पुटपाक विधीप्रमाणे प्राप्त करायचं. त्याच्यानंतर वासा सोरस पण 3 पट पाण्यात टाकून पुटपाक विधीप्रमाणे प्राप्त करायचं. तर आय होप की तुम्हाला ही सोरस कल्पना समजली असेल. एकदम सोप्या भाषेमध्ये सांगितलेली मित्रांनो. बस हे जेवढं शिकवलं तसं ॲज इट इज तसंच लिहायचं. पेपरमध्ये दुसरं काही लिहायचं नाही. नोट्समध्ये हे तर मी प्रोव्हाइड करणारच आहे. हे नोट्समध्ये जशाच तसंच मी तुम्हाला टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करा मित्रांनो. आणि आपल्या चॅनलला जे मित्र असतील, जे सेकंड इयरचे असतील, त्यांना सांगा की त्यांना आपल्या चॅनलबद्दल सांगा, त्यांना लाईक करा, शेअर करा. तर थँक्यू.